तो असा उमेदवार असावा जो घराकडे न घेऊन जाता खऱ्या अर्थाने जमिनीवरती तो निधी खर्च करणारा असावा. शिवाजी महाराजांचा पुतळा तर आला, परंतु त्या ठिकाणी खाली गेल्यानंतर हॉलमध्ये बघितला तर फक्त गळक्या भिंती आणि मोकळा हॉल तुम्हाला दिसेल. शस्त्रास्त्र असू दे किंवा पुस्तकं असू दे, तुम्हाला मायक्रोस्कोप लावून देखील दिसणार नाहीत. अंदाजे 200 पकडा. जर प्रॉपर्टी कार्ड करायला तुम्हाला 9 वर्ष लागत असतील तर 2000 प्रॉपर्टी कार्ड करायला आणखीन किती वर्ष सत्ता त्यांना अपेक्षित आहे. 24 तास पाण्याची योजना आमच्या जयसिंगपूरमध्ये अजून कार्यान्वित झालेली नाही आहे. तर कुठल्याही माध्यमातून या ठिकाणी तरुणांना जो व्यवसाय आम्हाला उपलब्ध करून देता येईल, त्यांना गायडन्स एक लागतं. युवा उद्योजक बनण्यासाठी त्यांना जे गायडन्स लागतं ते गायडन्सचं या ठिकाणी आम्ही सेंटर उभारण्याचा आमचा मानस आहे. मला असं वाटतं की विरोधकांनी यादीच वाचून दाखवावी की माझ्यामुळे त्यांची कुठली कामं अपूर्ण राहिलेली आहेत. म्हणजे नागरिकांना देखील कळेल की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. निधी देणार नाहीत तुम्ही आणि काम केलं नाही मी, हा विरोधाभास खऱ्या अर्थानं त्यांनीच या ठिकाणी येऊन मला गेले 20 वर्ष जे विकास करणार आहोत म्हणत होते, तो विकास आजपर्यंत कुणाला सापडला नाही. तो या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं चांगले कॉन्क्रिटीकरण केलेले रस्ते, नागरी सुविधांचा वणवा आमच्या जयसिंगपूरमध्ये आहे आणि तो पूर्णपणे विझवून खऱ्या अर्थानं जयसिंगपूरचं सिंगापूर आम्ही करणार नाही, पण जयसिंगपूरचं राजश्री शाहू महाराजांनी निर्माण केलेलं आखीव रेखीव आणि देखणं जयसिंगपूर करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाली या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे खिशावर हात न ठेवता हृदयावर हात ठेवून यावेळेस एक वेळेला मतदान करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण जयसिंगपूर शहरात आलो होतो आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत माजी नगराध्यक्षा नीता माने. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की राजकीय समीकरणं बदलल्यानंतर जयसिंगपूर शहराची सद्यस्थिती काय आहे, सध्या धामधूम कशी निवडणुकीची सुरू आहे, त्यांच्याकडूनच आपण संपूर्ण परिस्थिती जाणून घेणार आहोत. नमस्ते मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणि मला सध्या राजकीय समीकरणांवर विचारायचं आहे की सद्यस्थितीमध्ये इथं जी काही स्थिती आहे सध्या जयसिंगपूरमध्ये, त्याबद्दल काय सांगाल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर बघितलं तर पक्षीय राजकारण न करता स्थानिक आघाड्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. आणि जयसिंगपूरमध्ये एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी ट्रायल करण्यात आलेली आहे की सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांची इच्छा होती की सत्ताधाऱ्यांनी गेले 20 वर्ष या ठिकाणी अपेक्षित असा विकास त्यांच्याकडनं झालेला नाही आहे. त्यामुळे सर्व पक्षीय एकत्रित येऊन या ठिकाणी झुंज जर आपण दिली तर नक्कीच कुठेतरी या बलाढ्य धनशक्तीच्या विरुद्ध आपण जनशक्ती म्हणून आपला आवाज त्या ठिकाणी सभागृहापर्यंत पोचवू शकू. आणि त्या अनुषंगाने आमच्या सर्व राजकीय नेत्यांनी देखील आमच्या पाठीवरती हात ठेवला आणि सर्वपक्षीय नेते म्हणून आम्ही आज या ठिकाणी एकत्रित येऊन एका बलाढ्य धनशक्तीच्या विरोधात लढा देत आहोत. मला विचारायचं आहे की आता बलाढ्य धनशक्ती असा उल्लेख तुम्ही केला आहात. सध्या तुमच्या पॅनलकडून सुदर्शन कदम सर निवडणूक लढवणार आहेत नगराध्यक्षपदाची. एक सामान्य उमेदवार देण्यामागचं नेमकं रिझन काय आहे? सर्वप्रथम जनतेच्या मनामध्ये आत्ता जयसिंगपूरच्या मागील 15 ते 20 वर्षाच्या राजकारण एकंदरीत बघितल्यानंतर त्यांना मनातून एकच गोष्ट जाणवत आहे की आलेला विकास कामाचा निधी जो आहे तो असा उमेदवार असावा जो घराकडे न घेऊन जाता खऱ्या अर्थाने जमिनीवरती तो निधी खर्च करणारा असावा. सुदर्शन कदम हे स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहेत. रोटरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून त्याने गेले 30-35 वर्ष त्या ठिकाणी जयसिंगपूर असेल परिसरामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलेलं आहे. अत्यंत गरीब घरातून गरीब परिस्थितीतून पुढे आलेला माणूस असल्याकारणानं त्याला गरिबीची जाण आणि गरिबांना ज्या ठिकाणी कुठल्या पद्धतीच्या गरजांची आवश्यकता आहे याची इत्थंभूत माहिती त्यांना असल्याकारणाने आमच्या सर्व कार्यकर्ते असतील, आमचे नेते असतील, त्यांनी विश्वासाने त्या ठिकाणी सुदर्शन कदम दादांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. मला विचारायचं आहे की प्रशासनाच्या आधी 5 वर्ष तुम्हीही नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि आता विरोधकांचा जो काही रोष येतो यावर नेमकं तुम्ही काय उत्तर द्या? 2016 साली खऱ्या अर्थानं जयसिंगपूरमध्ये मला या ठिकाणी जयसिंगपूरवासियांनी नगराध्यक्षपदाची संधी दिली, परंतु अल्पमतात असल्याकारणाने मला त्या ठिकाणी काम करत असताना बऱ्याच मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. वर्षभराच्या काळामध्ये आमच्या आघाडीचे देखील सर्व नगरसेवक हे सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाले, परंतु केवळ एकच अजेंडा माझ्या मनामध्ये होता की 12 प्रभागातील नागरिकांनी मला निवडून दिलेलं असल्याकारणाने विकासाचा कुठलाही मुद्दा असू दे, त्या विकास कामांना कुठलाही विरोध न करता येणारा प्रत्येक ठराव हा आपण त्या ठिकाणी नगराध्यक्ष या नात्याने सही करायचाच आहे. कारण मी जयसिंगपूर नगरवासियांसोबत त्या निमित्ताने बांधील होते आणि जरी माझा संघर्ष 1 विरुद्ध 25 नगरसेवक असा जरी झाला असला
तरी अजूनही कुठल्याही बाबतीमध्ये मला सत्ताधारी एकाही विषयामध्ये तेच बोलू शकत नाहीत की मी कुठल्या विकास कामांना त्या ठिकाणी विरोध केला असेल. त्यामुळे 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नगराध्यक्षांनी काय काम केलं हे त्यांनी आम्हाला सांगावं किंवा दाखवावं, असा ज्या पद्धतीचा प्रचार त्या ठिकाणी सत्ताधारी करत आहेत. तर मला असं म्हणजे सांगू इच्छिते, नमूद करू असं वाटत आहे की खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही एक बोट माझ्याकडे उठवता त्यावेळी 4 बोटं तुमच्याकडे आहेत. कारण मी तर प्रत्येक कागदावरती सही केलेली आहे, प्रत्येक विकास कामाला तुम्हाला मी त्या ठिकाणी सहकार्य केलं. फक्त श्रेयवाद आणि फोटोवादामध्ये न अडकता उद्घाटनही तुमचं तुम्हीच घ्या आणि कामही तुमचं तुम्हीच करा, अशा पद्धतीची भूमिका मांडून मी 5 वर्ष काम केलं. त्यानंतर म्हणजे 5 वर्ष सत्ता त्यांच्याकडेच होती. 4 वर्षाच्या काळामध्ये प्रशासक त्या ठिकाणी आले, प्रशासकही त्यांच्याच मर्जीतले होते. त्यामुळे गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर काम झाला नाही आहे, जनतेला अपेक्षित या ठिकाणी शहराचा सर्वांगीण विकास झाला नाही आहे, तर या सर्व गोष्टींना जबाबदार खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेला देखील कळून चुकलेलं आहे की जबाबदार कोण आहे. आणि मला प्रश्न विचारत असताना मला अत्यंत खेदाने हे सांगावं लागतं आहे की जनतेच्याच तोंडातून यायला लागले की यावेळेस सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे. कारण जी गुर्मी, ज्या पद्धतीची नागरिकांना वेठीस धरण्याचं काम त्यांनी गेले 9 वर्ष केलं, केवळ श्रेयवादासाठी, केवळ नीता माने हे काम करू शकल्या नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी आलेला विविध प्रकारचा निधी वापस पाठवला. CSR फंड असेल, रोटरी क्लबच्या मार्फत त्यांनी काही आम्हाला स्वइच्छेने खर्च करून जयसिंग महाराज उद्यान डेव्हलप करून देण्यासाठी एक NOC मागितली, तर त्या NOCला देखील त्यांनी बहुमताने नकारलं. त्या ठिकाणी जॅकवेलसाठी आलेला निधी त्यांनी त्या ठिकाणी नकारला. माजी आमदार, माजी खासदार फंडातनं येणारा निधी त्या ठिकाणी बहुमताने त्यांनी नकारला. कुठल्याही पद्धतीचा ठराव जो केला होता, म्हणजे उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये पत्रकार बंधूंसाठी भवन बांधण्यात यावं याचा ठराव माझ्या कार्यकाळात झालेला आहे, तो ठराव असून देखील त्यांनी ते काम केलं नाही. सारे पाटील साहेबांच्या नावाने वाचनालय या ठिकाणी करायचं होतं, ते देखील काम या ठिकाणी झालेलं नाही. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या या गावामध्ये अत्यंत आखीव रेखीव असे हे गाव असताना केवळ स्वार्थापोटी आणि टक्केवारीचा त्या ठिकाणी माणूस ठेवून त्यांनी भुयारी गटार योजनेला 9 वर्ष लावली. मग या सर्व गोष्टींच्या प्रश्नांची उत्तर त्यांना आता जनतेला द्यावं लागेल. केवळ मी काम करू दिलं नाही असं जर ते म्हणत असतील तर त्यांनी एखादं उदाहरण त्यांनी पुराव्यासह समोर आणून दाखवावं. मी जनतेची आणि त्यांची देखील माफी मागायला तयार आहे. विरोधक असं म्हणतात की विकास कामं झालेली आहेत, बऱ्याच प्रमाणात त्यांनी व्हिडिओही व्हायरल केलेला आहे. विकास कामांच्या जोरावरच सध्या ते मतदारांसमोर येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण खरोखरच विकास कामं झाली आहेत का? अंतर्गत भागामध्ये ज्या पद्धतीनं ते दाखवत आहेत तशा पद्धतीनं विकास कामं झाले आहेत, यावर तुमचं काय मत आहे? नाही, थोड्या बहुत प्रमाणामध्ये गावातील विकास कामं ही झालेलीच आहेत, परंतु ज्या पद्धतीने निधी आलेला आहे, म्हणजे त्यांच्याकडनं असं नमूद केलं जातं की 200 कोटीचा निधी आला आहे आणि 200 कोटीची विकास कामं झालेली आहेत. तर मला असं वाटेल की प्रामाणिकपणे आपण नागरिकांसोबत जाऊन त्या ठिकाणी जर सत्य परिस्थिती पडताळली तर कदाचित कुणाच्या तरी एकाच्या घरचा विकास नक्की झालेला आहे, परंतु जनतेला त्या विकासाचं काही उपयोग झालेला नाही आहे. उदाहरणार्थ आंबेडकर सोसायटीमध्ये गेले 9 वर्षे एक सुंदर सदन सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी तयार आहे. केवळ श्रेयवादासाठी त्याचं अजून उद्घाटन केलं गेलं नाही. म्हणजे जनतेच्या टॅक्सने भरलेला पैसा जो गरीब जनतेसाठी खर्च करणं अपेक्षित असताना हॉल बांधून झालेला आहे, फक्त श्रेयवाद आहे म्हणून तुम्ही त्याचं उद्घाटन घेत नसाल तर एवढी दुर्दैवी घटना मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रभरात कुठेही झालेली नसेल. 9 वर्ष ते सदन बंद आहे. या ठिकाणी जयसिंगपूरमध्ये बोललं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत आम्ही नुसता पुतळा बसवणार नाही, तर त्या ठिकाणी MPSC UPSC केंद्र करू, शस्त्रास्त्रांचं त्या ठिकाणी आम्ही एक छोटंसं दालन त्या ठिकाणी करू. परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा तर आला, परंतु त्या ठिकाणी खाली गेल्यानंतर हॉलमध्ये बघितलात तर फक्त गळक्या भिंती आणि मोकळा हॉल तुम्हाला दिसेल. शस्त्रास्त्र असू दे किंवा पुस्तकं असू दे, तुम्हाला मायक्रोस्कोप लावून देखील दिसणार नाहीत. आता मला विचारायचं आहे की आता तुम्ही अनुभव घेतलेला आहे, माजी नगराध्यक्ष देखील तुम्ही आहात. आत्ता जे उमेदवार तुम्ही उभं केलेलं आहे, काय व्हिजन घेऊन नेमकं ते लोकांच्या समोर येणार आहेत, मतदारांसमोर येणार, नेमकं काय व्हिजन असणार आहे सध्या? नाही, आमच्या जयसिंगपूर विकास पॅनलचं फक्त आणि फक्त एकच विजन आहे की आपल्या जयसिंगपूरचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. मग केवळ रस्ते आणि गटर म्हणजे विकास का? तर जनतेने देखील विचार करणं गरजेचं आहे की चांगल्या गोरगरीब मुलांसाठी आपला झोपडपट्टी भाग जयसिंगपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना मोफत
शैक्षणिक सुविधा मिळणं देखील हे तेवढंच गरजेचं आहे. मोफत आरोग्य सुविधा मिळणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये शैक्षणिक हब आणि एक मेडिकल हब म्हणून जयसिंगपूरकडे बघितलं जातं, एक व्यावसायिक व्यापारपेठ म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. तर अशा ठिकाणी वाचनालय सुसज्ज असणं गरजेचं आहे. केवळ पुतळ्याचं राजकारण करून आत्ताच्या काळामध्ये चालणार नाही. डिजिटलाइज आपलं योग झालेलं आहे. म्हणजे आज शासन GR काढतं, दुसऱ्या क्षणाला आपल्या मोबाईलवरती गल्लीतला मुलगा तो GR बघतो, परंतु खऱ्या अर्थानं त्या सर्व योजना आमच्या दारापर्यंत येत आहेत का? झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न फार मोठा आहे. गेले 8 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे. 8 वर्ष पण म्हणता येणार नाही, 15 ते 20 वर्ष झाले एक हाती त्यांच्याकडे जनतेने सत्ता दिलेली आहे. 6 वर्ष झाले आमदारकी त्यांच्याकडे आहे. मग केवळ 175च प्रॉपर्टी कार्ड कसे बरं तुम्ही देता? हजारो लोकांची प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न आहे. मग जर 175 अंदाजे 200 पकडा, जर प्रॉपर्टी कार्ड करायला तुम्हाला 9 वर्ष लागत असतील तर 2000 प्रॉपर्टी कार्ड करायला आणखीन किती वर्ष सत्ता त्यांना अपेक्षित आहे? या ठिकाणी आमच्या या संपूर्ण जयसिंगपूर आणि आजूबाजूच्या भागामध्ये आरक्षण टाकणे, जमिनी विकत घेणे, आरक्षण उठवणे आणि मग त्याचं प्लॉटिंग करून ते प्लॉटिंग स्वतः विकणे, हा एक व्यवसाय या ठिकाणी राजकारण्यांनी स्वतःचा करून घेतलेला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा एकच तो मार्ग असतो शेती. ती पण 30 गुंठे, 20 गुंठे, 10 गुंठे, एकर, अर्धा एकर अशा पद्धतीच्या शेतींवरती आरक्षण टाकायचं. भरमसाठ पद्धतीने त्यांच्याकडनं लाखोमध्ये पैसे घ्यायचे आणि अद्याप त्यांचे आरक्षण उचलले गेलेले नाही आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला हे सांगत आहोत की या जानेवारी 2026मध्ये आपल्या प्रारूप विकास आराखड्याला 10 वर्ष होते. TPचा नियम आहे की 10 वर्ष झाले आणि खऱ्या अर्थानं आमचा विकास आराखडा डिक्लेअर होऊन 20 वर्ष झाले, तो फायनल होऊन 10 वर्ष झालेले आहेत. म्हणजे या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर नगरपालिकेने कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी आरक्षण विकसित केलं नसेल तर TPच्या रूलप्रमाणे 127 खाली अर्ज करून आपण अपील करून ते आरक्षण आता बिनखर्चाचं आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना उचलून आरक्षण काढून देणार आहोत. त्यामुळे नागरिकांना आमचं तेच आव्हान असणार आहे की या अगदी बेसिक गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही करण्यासाठी तुमच्यासाठी सज्ज झालेलो आहोत. तसेच प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे भुयारी गटर योजना ही 9 वर्ष लांबली. 24 तास पाण्याची योजना आमच्या जयसिंगपूरमध्ये अजून कार्यान्वित झालेली नाही आहे. तर या ज्या अर्धवट रखडलेल्या योजना आहे, हे आम्ही श्रेय अजिबात त्याचं घेणार नाही, परंतु त्या गोष्टी लांबणीवर पडल्यामुळे नागरिकांना अत्यंत त्रासदायक जीवनातून त्या ठिकाणी प्रवास करावा लागतोय. तर ते देखील आम्ही निवडून आल्यानंतर लवकरात लवकर पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध असणार आहोत. बऱ्याच जणांच्याकडून ऐकलं की दबाव, एक प्रकारची दबाव रणनीती अवलंबली जात आहे या राजकारणामध्ये. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असाही उल्लेख आम्ही ऐकला. नेमकं काय स्पष्टीकरण द्याल याबद्दल? आपल्या या राजकारणामध्ये, जयसिंगपूरच्या राजकारणामध्ये कसं झालेलं आहे की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण गेले 20 वर्ष त्यांनी वापरलेले आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीची निवडणूक खेळली जात नसेल, पण ती जयसिंगपूरमध्ये केली जाते. आणि त्या पैशाच्या जोरावरती त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य कामगार असतील, कष्टकरी असतील, किंबहुना श्रीमंत व्यावसायिक जरी असतील तर त्यांच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी अडलेल्या असतात, त्या अडचणीत असतात. मग त्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घ्यायचा, ती माहिती घ्यायची आणि त्या गोष्टीला धरून त्यांना ब्लॅकमेल करायचं, त्यांच्या त्या अडचणी शोधून त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी हे सांगण्यात यायचं की हे जर तू केला तर आम्ही तुझ्या विरुद्ध असं करतो. अशा पद्धतीचं दबाव वापरून गेले कित्येक वर्ष या ठिकाणी जयसिंगपूरचं राजकारण केलं गेलं. परंतु मला तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की आमच्या आघाडीला, आमच्या जर या ठिकाणी बहुमताने तुम्ही ही संधी दिलीत तर आमचे कुठलेही नेते अशा मानसिकतेचे नाहीत आणि आमचे कुठलेही उमेदवार देखील अशा मानसिकतेचे नाहीत. त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे दबावाखाली जगलेला आहात, तो दबाव गेल्यानंतर खऱ्या अर्थानं मतदारांचा अधिकार काय असतो आणि हक्क काय असतो, आणि हक्काने आणि अधिकाराने आपण नगरसेवकांना आणि लोकप्रतिनिधींना, नगराध्यक्षांना काम कसं करायला लावायचं असतं ह्याचं ज्वलंत उदाहरण येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला दिसेल. मला आणखी एक विचारायचं आहे. बऱ्याच समस्या तुम्ही सांगितल्या, त्या कशा पद्धतीनं सोडवणार हेही सांगितलं. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी, जेणेकरून जयसिंगपूर सोडून त्याला बाहेर जाता येऊ नये, यासाठी काही प्रयत्न होणार आहेत तुमच्याकडून? नक्कीच. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी आता शासन स्तरावरूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळत आहे. नगरपालिकेला प्रत्येक वर्षी 5% निधी हा दिव्यांगांसाठी, 5% निधी हा महिला सक्षमीकरणासाठी, प्रशिक्षण अशा पद्धतीने बंधनकारक असताना गेल्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये तो निधीच खर्च केला गेलेला नाही आहे. ही अत्यंत शोकांतिक आहे.
आपले सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके CM साहेब असतील, आपले उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी त्या ठिकाणी धोरण दिलेलं आहे की महिला बचत गटांच्या मार्फत या ठिकाणी आपण त्यांना त्यांचे जे काही प्रोडक्ट्स असतील ते विक्रीसाठी आपण भवन उभारू शकतो या ठिकाणी. म्हणजे त्यांना एक मार्केट, एक बाजारपेठ मिळेल. आणि जयसिंगपूरसारखी मोठी बाजारपेठ या ठिकाणी या आजूबाजूच्या परिसरामध्ये नाही, तर तशा पद्धतीचं भवन आम्ही या ठिकाणी उभारण्याचा आमचा मानस आहे. त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम पद्धतीने ती प्रणाली कार्यान्वित करणार आहोत. जयसिंगपूरमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन 1 लाख ते 1.25 लाख आहे. येणारे जाणारे आजूबाजूच्या परिसरातले, आजूबाजूच्या जिल्ह्यातले येतात आणि कर्नाटकातले देखील माणसं मोठ्या प्रमाणात आहेत. रुग्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे तरुणांना गावातच राहून या ठिकाणी व्यवसाय करण्याच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्र असेल किंवा या ठिकाणी तुम्ही एखादं छोटं हॉटेलिंग व्यवसाय करायचं असेल, तुम्हाला काहीतरी डिजिटल लॅब टाकायची असेल, फोटोग्राफीचा व्यवसाय करायचा असेल, खेळाडूंचं प्रशिक्षणाचं त्या ठिकाणी सेंटर करायचं असेल, तर कुठल्याही माध्यमातून या ठिकाणी तरुणांना जो व्यवसाय आम्हाला उपलब्ध करून देता येईल, त्यांना गायडन्स एक लागतं. युवा उद्योजक बनण्यासाठी त्यांना जे गायडन्स लागतं ते गायडन्सचं या ठिकाणी आम्ही सेंटर उभारण्याचा आमचा मानस आहे. कुठल्याही पद्धतीने हातगाडी ठेलेवाले, छोटे छोटे चहा विक्री करणारे जे माणसं असतात त्यांना जर उभारी द्यायची असेल तर या ठिकाणी त्यांच्याकडनं हप्ते गोळा करून त्यांना जी काय म्हणतात त्याला, त्यांची जी मानसिकता जी आहे की त्यांना कुठल्याही पद्धतीने पुढे जाऊ द्यायचं नाही, ही मानसिकता खऱ्या अर्थानं सर्वात आधी आम्ही बंद करणार आहोत. सगळ्या स्तरावर आपण बोललो, पण अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत ज्या अपुऱ्या राहिल्या आहेत, कुठंतरी विरोधकांचं मत आहे की तुमच्या कालावधीत त्या अपूर्ण राहिलेली आहेत. नेमकं काय अपूर्ण राहिलेली कामं आहेत जे विरोधक बोलत आहेत, त्यावर काय बोलाल? मला असं वाटतं की विरोधकांनी यादीच वाचून दाखवावी की माझ्यामुळे त्यांची कुठली कामं अपूर्ण राहिलेली आहेत. म्हणजे नागरिकांना देखील कळेल की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. कारण बहुमत त्यांच्याकडे होतं. 25चे 25 नगरसेवक त्यांच्याकडे होते. विषयपत्रिका ही त्यांच्या स्वतःच्या केबिनमध्ये बसून नगरसेवक ठरवत होते आणि माझ्या केबिनमध्ये एकाही नगरसेवकाने जायचं नाही असा फतवा काढलेला होता. मुख्याधिकारी विषयपत्रिका ही उपनगराध्यक्ष केबिनमध्ये बसून ठरवायचे. केवळ सहीसाठी ती माझ्याकडे यायची. माझं काम फक्त सहीचं करून ठेवलं होतं त्यांनी. फक्त विकास कामं अडकायला नकोत, गावाचा विकास कुठेतरी थांबायला नको आणि त्या पद्धतीची भूमिका धरून मी या सगळ्या गोष्टी मान्यही केल्या. मध्यंतरीच्या 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये थोड्या माझ्या काहीतरी आजाराच्या, माझ्या प्रेग्नन्सी रिलेटेड थोड्याशा कॉम्प्लिकेशन झाले. माझे वडील कॅन्सरने त्या ठिकाणी दगावले गेले. माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे 1-1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तर पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांनीच सगळा कारभार चालवलेला आहे. तर कुठल्या तोंडाने ते येऊन या ठिकाणी सांगत आहेत की मी त्यांना कुठला विरोध केला आहे? जर बघायला गेलो तर आज आमच्या जयसिंगपूरच्या आजूबाजूला वाढीव वस्त्या, कॉलन्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. माझे स्वतःचे तारारे आघाडीचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले होते. केवळ आमच्या आघाडीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत म्हणून 1 रुपयाचाही विकास कामाचा निधी त्यांना देण्यात आला नाही. आणि आता तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सांगताय की मॅडमनी काम केलं नाही, निधी देणार नाहीत तुम्ही आणि काम केलं नाही मी. हा विरोधाभास खऱ्या अर्थानं त्यांनीच या ठिकाणी येऊन मला असं वाटतं की त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर जयसिंगपूरला कुठल्या दृष्टिकोनातून इथल्या मतदारांना तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न कराल की भविष्यात जयसिंगपूर हे अशा लेवलमध्ये असेल? काय सांगाल याबद्दल? आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आमच्या सभेमध्येच पहिल्या दिवशी त्या ठिकाणी ॲफिडेविट करून दिलेला आहे की आलेला निधीचा एकूण 1 रुपया हा खऱ्या अर्थानं मी जमिनीवरती खर्च करून देईल. तो केवळ कागदावरती निधी राहणार नाही. कुठल्याही पद्धतीने 1ही रुपयाचा निधी मी माझ्या घराकडे घेऊन जाणार नाही. आणि असं ॲफिडेविट करून देणारा नगराध्यक्षपदाचा उमेदवार मला असं वाटतं की आमचाच उमेदवार असा एकमेव असावा. त्यामुळे जनतेला विश्वास पटलेला आहे की यावेळेस गेले 20 वर्षे जे विकास करणार आहोत म्हणत होते, तो विकास आजपर्यंत कुणाला सापडला नाही. तो या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं चांगले कॉन्क्रिटीकरण केलेले रस्ते, 24 तास आपल्या घरामध्ये नळाला पाणी, सुसज्ज असं वाचनालय, महिलांची आमच्या भागामध्ये येणाऱ्या बाहेरगावच्या आमच्याकडे मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आमच्याकडे फार्मसी कॉलेज आहे जयसिंगपूरमध्ये. तर त्या ठिकाणी शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनी असतात, विद्यार्थी असतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही संपूर्ण गावामध्ये CCTV कॅमेरे कार्यान्वित करणार आहोत. मोठी बाजारपेठ आमची जयसिंगपूर आहे. त्यामुळे बाहेरगावून येणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना स्वच्छ मुबलक पिण्याचं पाणी त्या ठिकाणी सार्वजनिक स्थळावरती उपलब्ध करणे, स्वच्छ त्या ठिकाणी शौचालय त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करणे. आमचं जयसिंगपूरचं बसस्टँड देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकतो, ते आमचं मानस आहे. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरगावावरून शिकायला आलेले मुले असल्यामुळे UPSC MPSC केंद्र या ठिकाणी सुसज्ज असणं
केवळ पुतळ्याचं राजकारण न करता खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गोरगरीब माणसांना मोफत आरोग्य सुविधा, मोफत शिक्षण व्यवस्था, चांगले रस्ते, चांगल्या गटर्स, चांगले शौचालय, चांगलं पिण्याचं पाणी, चांगले लाईट्स, पथदिवे, सगळ्याच बाबतीमध्ये जयसिंगपूर हे मागे आहे. म्हणजे बेसिक नागरी सुविधांचा वणवा आमच्या जयसिंगपूरमध्ये आहे आणि तो पूर्णपणे विझवून खऱ्या अर्थानं जयसिंगपूरचं सिंगापूर आम्ही करणार नाही, पण जयसिंगपूरचं राजश्री शाहू महाराजांनी निर्माण केलेलं आखीव रेखीव आणि देखणं जयसिंगपूर करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे की यावेळेस एकदा तुम्हाला संधी मिळालेली आहे की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली नगरपालिका म्हणजे जयसिंगपूर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाली या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे खिशावर हात न ठेवता हृदयावर हात ठेवून यावेळेस एक वेळेला मतदान करा. त्या मतदानाचं चीज कशा पद्धतीने होतं त्याचं ज्वलंत उदाहरण येणाऱ्या 5 वर्षा काळामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. स्वतःची सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून यावेळेस एकदा मतदान करा. आम्ही तुम्हाला नक्कीच बदल घडवून दाखवू. तर ह्या होता माजी नगराध्यक्ष नीता माने. त्यांचे जे उमेदवार आहेत सुदर्शन कदम सर, ते मतदारांना नक्कीच त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ते मतदारांसमोर येणार आहेत आणि त्यांचं जे काही व्हिजन आहे ते त्यांनी सांगितलं. विरोधकांनी जे काही मांडलं होतं त्याच्यावर सुद्धा त्यांनी अतिशय रोखठोकपणे भाष्य केलेलं आहे. आता मतदार काय कौल देतील हे येणारा काळच ठरवेल. धन्यवाद.